आला 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 खेतवाडीचा राजा आला। मित्रांनो बघू शकता छोट्या गणपतींचं पण आगमन होत आहे इकडे आता। तर्री बघा, तर्री मटकीची उसळ आहे आणि हे ओहो गरमा गरम। नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो हा आजचा व्हिडिओ आहे थोडा वेगळा असणार आहे, कारण आपण आजपासून एका नवीन पर्वाला सुरुवात करणार आहोत। ते म्हणजे आपण खाण्यापिण्याबरोबरच जे काही महाराष्ट्रात जे इव्हेंट्स असणार आहेत किंवा आपल्या सण आणि उत्सव साजरे करण्यासाठी जे काही वस्तू लागतात किंवा प्रोडक्ट लागतात ते तुम्हाला पॉकेट फ्रेंडली कुठे अवेलेबल होतील असे शॉप्स, असे स्टॉल्स मी तुम्हाला या व्हिडिओज मधून तुम्हाला दाखवणार आहे, एक्सप्लोर करणार आहे। आणि त्याचबरोबर त्याच्या आजूबाजूचे जे काही हॉटेल्स असतील ते कसे तुम्हाला तुमच्या पोटाची सुद्धा व्यवस्था होईल हे सुद्धा मी कव्हर करणार आहे। तर मित्रांनो ह्या पर्वाची सुरुवात मी आपल्या गणपती बाप्पाच्या आगमनाने करणार आहे। तर आज 3 ऑगस्ट आहे। तर आज जे सार्वजनिक गणेश उत्सव असतात त्यांच्या ज्या मोठमोठ्या मूर्त्या असतात त्या आज आपल्या मंडपाकडे जाणार आहेत, त्यांचा आगमन सोहळा आहे। तर मित्रांनो तर आपण आज ह्या व्हिडिओमधून सगळे जे काही आगमन सोहळे आहेत 3 ऑगस्टला जे काही मोठे गणपती जाणार आहेत ते आपण कव्हर करणार आहोत। आणि त्याचबरोबर आपल्या पोटाची सुद्धा व्यवस्था तुमची कुठे होईल, इथे लालबागला तुम्ही शॉपिंगसाठी आलात किंवा आणि काही गणपती बघण्यासाठी आलात तर ते सुद्धा मी तुम्हाला कुठले रेस्टॉरंट पॉकेट फ्रेंडली आणि चांगलं फूड तुम्हाला कुठे अवेलेबल हे सुद्धा सगळ्या व्हिडिओमध्ये मी कव्हर करणार आहे। तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो मी आज आलेलो आहे लालबाग परेलमध्ये आणि मित्रांनो इथे 2 मोठे कारखाने आहेत गणपती बनवण्याचे। एक गणसंकुल आहे आणि एक परेल वर्कशॉपचा कारखाना आहे। तिथे जे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांची जे काही मोठमोठे गणपती असतात ते आज आगमनाची तयारी सुरुवात झालेली आहे। सगळे जे काय गणपती आता आपापल्या मंडपाकडे जाणार आहेत आणि जो काही आगमन सोहळा असतो खूप बघण्यासारखा असतो। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता खेतवाडीचा राजा, त्याच्या एका हातामध्ये शंख आहे, एका हातामध्ये बासरी आहे आणि वरती आरास तुम्ही बघू शकता, एका देवीची आरास आहे आणि एका हातात सुदर्शन चक्र सुद्धा दिसतंय मला। मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे श्रीकृष्णाचं रूप आहे खेतवाडीच्या राजाचं। बघू शकता किती मंत्रमुग्ध करणारी मूर्ती आहे, मन प्रसन्न होऊन जातं। तर गेले अर्धा एक तास आम्ही थांबलेलो आहे, परंतु जो काही वेळ आम्ही घालवलेला आहे इथे पूर्णपणे वर्थ इट। जेव्हा गणपतीचं जो पहिलं रूप आपल्याला बघायला मिळतं, हा गणपती माझ्या अंदाजे एकतरी 20-22 फुटाचा असेल आणि ती आरास त्याच्या वरती गेलेली आहे, बघू शकता। आला 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 खेतवाडीचा राजा आला आणि आता हे आगमन सोहळ्याला सुरुवात झालेली आहे। श्रीकृष्णाचं रूप अवतरलेलं आहे खेतवाडीच्या राजाने आणि त्यांची जी आरास आहे तुम्ही बघू शकता फोल्डेबल आहे, त्याच्यामुळे जे काय गणपती मंडपाकडे नेताना कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये।
आज 3 ऑगस्टला जे काय मोठे सार्वजनिक गणेश उत्सव त्यांचे आगमन सोहळा होते त्यापैकी बरेच गणपती मी तुम्हाला दाखवलेले आहेत आणि आता मी एका गणपतीचा आगमन सोहळ्याची वाट बघतोय, ती म्हणजे आहे काळा चौकीचा महागणपती. तो आता थोड्या वेळात त्याला सुरुवात होणार आहे. तर त्याच्या आधी मला जरा भूक लागलेली आहे, तर मी आता आय लव्ह मिसळमध्ये जाणार आहे आणि त्यांची मिसळ ट्राय करणार आहे आणि त्यानंतर मग आपण काळा चौकीचा महागणपती याच्या आगमन सोहळ्याची सुद्धा आपण जे काही फुटेज आहेत ते आपण तुम्हाला दाखवणार आहेत. सो मित्रांनो, चला आपण थोडं पहिले पेटपूजा करूया. या मार्केटिंग रिलेटेड आहे. चला या आपण बघूया आय लव्ह मिसळची मिसळ कशी आहे. या आतमध्ये फक्त सगळ्यांचे लॉगिंग करून घेतले आणि ते पोस्टमन लोकांचं काय ते IMAचं काय आहे ना प्रकार तो. येस म्हणजे जे काय ट्रान्झॅक्शन बोला ना. हां मित्रांनो, मी आता आय लव्ह मिसळची जी मिसळ थाळी आहे, आय लव्ह स्पेशल मिसळ थाळी मागवलेली आहे आणि बघू शकता काय काय त्यांनी दिलेलं आहे मला. एक पूर्ण बकेट भरून उसळ आहे, कांदा भजी, मिरची भजी, 2 पाव, फरसाण आहे, शेव आहे, कांदा, लिंबू, चटणी आहे ग्रीन, दही आहे, गुलाबजाम, पापड आणि ताक. पूर्णपणे एक थाळी आहे ही आणि आता मी बनवतो आणि ट्राय करतो कशी आहे तुम्हाला सांगतो. तर मी पहिली भजी ट्राय करतो. कांदा भाजी माझी फेवरेट आहे. ओहो, एकदम गरमागरम छान आणि त्यांचं जे ॲम्बियन्स आहे खूप छान आहे. त्यांनी जे काय आपली मराठी परंपरा जपण्याचं काम केलेलं आहे आणि जे काय त्यांचे पोशाख सुद्धा आहेत बघू शकता तुम्ही. सगळे जे काही इथे वर्कर आहेत त्यांनी पूर्णपणे सादरा परिधान केलेला आहे आणि इथे एक छोट्या आवाजामध्ये मराठी गाणी लावलेली असतात आणि चिल्ड AC आहे त्याच्यामध्ये. असं जर तुम्हाला गरमागरम मिसळ आणि कांदा भाजी मिळाली तर हो नेक्स्ट लेवल होऊन जाईल. तर आता मी ज्याच्यासाठी आलो ते ट्राय करतो कारण मी गणपतीचे जे आगमन सोहळे आहेत मी तुम्हाला दाखवतो आणि आता मी जरा मला पेटपूजा करायची होती म्हणून मी इकडे आलो. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये हे छान त्यांनी दिलेलं आहे बघा. त्यांनी दही सुद्धा टाकलेलं आहे बहुतेक त्याच्यात थोडंसं आणि शेव आहेत आणि आता मी ही उसळ तर्री बघा, तर्री मटकीची उसळ आहे आणि हे ओहो गरमागरम ये बन छान. मी एकत्र करतो पटकन कारण इथे खूप गर्दी आहे. जे भाविक आलेले आहेत गणपती आगमनासाठी ते सुद्धा इथे आलेले आहेत. कांदा आणि हा याला लिंबू आणि हे पूर्णपणे आता मी मिक्सचर पुन्हा एकदा एकत्र करतो. बघूनच मन भरतंय. आता मी ट्राय करतो पावाबरोबर. सॉफ्ट पाव आणि हा माझा पहिला बाईट. व्हेरी नाईस. छान. जी काय मिसळ आहे हे म्हणजे चवीला खूप छान आहे. त्यांची जी काय उसळ बनवलेली आहे मटकीची आणि फरसाण पण फ्रेश वाटतंय सगळे. हो पंच आला मला, थोडंसं स्पायसी आहे
आणि मित्रांनो, बाकी जर तुम्हाला कुठल्या गोष्टी मागवायच्या असतील, ॲड ऑन करायच्या, तुम्हाला पे करावे लागतील. तर तुम्हाला उसळ जर लागली तर तुम्ही घेऊ शकता. त्याच्याबरोबर त्यांनी मला पापड दिला आहे, हा बघा. हो हो, छान. हे ग्रीन चटणी आहे, ग्रीन पुदिना पण आहे त्याच्यात, आणि कोथिंबीर आहे आणि थोडीशी स्वीट आहे, खायला मजा येते. दुसरं दही. मी जरा ही भजी दिलेली ट्राय करतो. मिरची भजी आहे, ती ह्या चटणी बरोबर खाणं बनत आहे. हो हो, मस्त. जी काही ह्या थाळीमध्ये त्यांनी सगळे प्रकार दिलेले आहेत, खूप क्वालिटीशी कुठे कॉम्प्रोमाइज नाही आहे. कांदा भजीबरोबर ही जी काही चटणी आहे त्यांची, पुदिना आहे लागतो मला, कोथिंबीर आहे आणि स्वीटनेस पण आहे, त्याच्यामुळे ह्याच्याबरोबर ते कॉम्बिनेशन खूप छान जातं आहे. तुम्ही ही दही मिसळसुद्धा करू शकता. मी थोडंसं दही टाकून बघतो. हो हो, वा हा, छान. म्हणजे स्पायसीनेस, थोडासा आंबट, आणि इथे जो त्यांनी फरसाण वापरला आहे त्याच्यामध्ये पण एक वेगळा चिवडा पण आहे, त्याचा पण क्रंच येतोय. तर मित्रांनो, बाकीच्या आम्ही बहुतेक ठिकाणी मिसळ खातो, त्याच्यापेक्षा डिफरंट आहे. मी येऊन इथे एकदा तरी म्हणजे ट्राय करू शकता. गणपतीमध्ये जर तुम्ही कधी आला इकडे खरेदीसाठी किंवा गणपती बघण्यासाठी लालबागला, तर महाराष्ट्रात अर्ध पब्लिक येतच बघायला. तुम्हाला जर कुठे हलकं फुलकं खायचं असेल, क्वालिटी चांगली हवी असेल, तर तुम्ही हा ऑप्शन ठेवू शकता आय लव्ह मिसळमध्ये. ही जी काय आय लव्ह मिसळ स्पेशल थाळी आहे किंवा त्यांची मिनी थाळीसुद्धा आहे, हे सर तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत इथे चिल्ड AC मध्ये एन्जॉय करू शकता. मी आता जरा चहाच बघतो, यांनी दिलेलं आहे, आणि बघाच एकदम छान. त्यांचं सेटअप खूप छान आहे. इथे माझ्या मागे बघा केळीची पानं आहेत, आणि जे काही त्यांचं इथे इंटेरियर केलं आहे तुम्ही बघा, एक नंबर, टॉप नॉच. बसल्यावरच माणूस एकदम प्रसन्न होतो, खूप छान. आता मी चहाच बघा, त्यांचं ते ग्लास पण बघा किती युनिक आहे. मिसळ आणि छास, हो, थंडगार छास, आणि शेवटी मी गुलाबजाम खाणार तो. तर मित्रांनो, मी जी थाळी आहे ती मी कंप्लीट करून महागणपती, काळा चौकीचा महागणपती, त्याचं आगमन सोहळ्याचं मी सगळं कव्हरेज तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही जाऊ नका. मी फिनिश करतो.
मला शक्य होईल तेवढे गणपती तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुंबईतील सर्व जे नामांकित गणपती होते त्यांचं आगमन सोहळे मी तुम्हाला आता दाखवलेले आहेत या संडे 3 ऑगस्टचे. आणि पेटपूजा सुद्धा केलेली आहे. तुम्हाला जर गणपती बघताना किंवा शॉपिंग करताना कुठे जेवायचं असेल किंवा हलका फुलका खायचं असेल तर आय लव्ह मिसळमध्ये जायला विसरू नका. तर आपण नेक्स्ट संडेला सुद्धा गणपती आगमनाचे जे काही कव्हरेज आहे ते आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.